जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मी करते तुझ्या प्रपोजचा विचार. रायगडमधील ही क्राईम स्टोरी. आधी मला अलिबागमध्ये तरुणीवर हातोडी हल्ला प्रकरणात मोठी अपडेट. 3 तास त्याने अत्याचार केले. रायगडमधील अलिबागमध्ये एकतर्फी प्रेमातून धक्कादायक घटना समोर आली. सोशल मीडियावर मैत्री झाली केलेल्या तरुणीला मंदिरात बोलावलं. त्यानंतर तिला डोळे मिटायला लावत तिच्यावर हल्ला केला. इतकंच नाही तर त्यानंतर केलं त्याने तुम्हालाही धक्का बसेल. रायगड जिल्ह्यातील कनकेश्वर मंदिरात आणि परिसरात घडलेल्या ह्या थरारक घटनेने सर्वत्र खळबळच उडाली आहे. सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीने सुरुवात झालेली त्यांची मैत्री अखेर हिंसक आणि रक्तरंजित शेवटाकडेच गेली. सूरज बुराडे मूळचा आशिष साखर सध्या राहणार थेरोडा, वरसोलपाडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड. या तरुणाने आपल्या मैत्रिणीवरच लाकडी दांडा असलेल्या लोखंडी हातोडीने प्राणघात हल्ला केल्याची घटना 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 ते 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. पीडित संजिता विनायक सलामत वय 21 वर्ष राहणार थेरोडा बाजारपेठ तालुका अलिबाग जिल्हा रायगड. हिने दिलेल्या माहितीनुसार सूरज याच्याशी तिची ओळख वर्षभरापासून सोशल मीडियावर झालीच होती. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता त्याने फोन करून कनकेश्वर मंदिरात इतर मित्रासोबत जाण्याचा आग्रह धरला होता. ती नाईलाजाने गेल्यानंतर मंदिरात दर्शन घेऊन दोघे खाली उतरत असतानाच सूरजने तुला सरप्राईज द्यायचा आहे असे सांगून तिला वडाच्या झाडाखाली नेले होते आणि काही काळ डोळे बंद करण्यासाठी सांगितले होते. मंदिराबाहेर कपल बसलं होतं. अचानक तरुणाने हातोडा काढला बाहेर आणि सलग 3 तास हाणत होता. अलिबाग हादरलंच होतं. क्षणातच त्याने बॅगेतून लोखंडी हातोडी काढली आणि तिच्या डोक्यावर व कपाळावर जोरदार वार करू लागला. त्यामुळे पीडित संजिता हिला गंभीर दुखापत झाली होती आणि ती रक्ताबंबाळ झाली होती. या अवस्थेत ते जमिनीवर पडली. हल्ल्यानंतर सूरजने तू माझी नाही झालीस तर कोणाचीही होऊ देणार नाही असे म्हणत तिला धमकावले आणि अंधार होईपर्यंत तिथंच बसवून ठेवले. शेवटी तीव्र वेदनेत असलेल्या पीडितेने रात्री 8:15 ते 9 वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी विनवणी करत होती. तू मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तर तुझ्या प्रपोजचा विचार करेन. हे बोलण्यानंतर तो मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्याच पीडितेने सांगितलं. समोर अचानक जनावर आल्यानं ब्रेक दाबला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी. शेजारी उभा असलेल्या तरुणाचा अंत झाला. सूरज बुराडे याने त्यांचे साळाव येथील बहिणीचे पती विनायक पाटील आणि त्यांचे मित्र सौरभ कुलाबकर याला ही घटना सांगितली असता ते तिथे आले आणि त्यांची सूरज याला सांगितले की तू तिला ठार मारले पाहिजे होते. तसेच 11 ऑक्टोबर रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास तो वॉर्डमध्ये येऊन मला म्हणाला
की मी तुझ्यावर हल्ला केला आहे. ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला आणि तुझ्या कुटुंबातील सदस्यांना ठार मारून टाकेन. माझे काका कसे आहेत हे तुला माहीतच आहे. तसेच त्याचे भाऊजी विनायक पाटील आणि मित्र सौरभ यांनी सुद्धा जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती असल्याने ती पण घाबरली. रायगडमध्ये तुझं लफडं घरी सांगू का? कोकणात 12 वर्षाच्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. 20 वर्षाच्या तरुणाने अखेर सायंकाळी उशिरा उपचारासाठी गेल्यानंतरही तो व त्याचे साक्षीदार विनायक पाटील आणि सौरभ कुलाबकर यांनी पीडितेला ठार मारण्याच्या धमक्या दिल्या असे तिने पोलिसांना सांगितले. या हल्ल्यात पीडितेच्या डोक्याला, पायाला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. ती सध्या उपचार घेतच आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सूरज बोराडे आणि त्याच्या साक्षीदाराचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर कणकेश्वर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावरील ओळखीचे धोके पुन्हा एकदा समोर आलेले आहेत. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन.